नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आपलं आताच इमिग्रेशन झालेलं आहे 12 वाजता. मुंबई एअरपोर्टवर ड्युटी मॉल्स निक्कर आणि ड्युटी फ्रीमध्ये हे खूप छान असं मॉल आहे. पाहिजे ते खरेदी करू शकतात, पण आउट ऑफ बजेट आहे. बजेटमध्ये नाही. ते 5000 रुपीज 5890 जॉनी वॉकर. तर अशा प्राइजेस आहेत. शॅम्पू हे डिफरंट टाईप्स ऑफ फ्रेग्रन्स. हे तर आता आज आपण जाणार आहे मॉलेची. तुम्हाला मग अशा व्हिडिओमध्ये मी माहिती दिलीच. तर माले आपल्या भारतापासून जवळच एक कंट्री आहे, वेगळी कंट्री आहे. मालेची जी करन्सी आहे ती एक माले रुपयाला इंडियाचे 5.50 पैसा देतात. तर मालेची माहिती मी तिकडे गेल्यावर बी देईलच तुम्हाला. फ्रीमध्ये बॅग्स वगैरे बी तुम्हाला परचेसिंग करता येतील. असे मोठे मोठे याची प्राईस कॉस्ट सांगतो मी तुम्हाला. हँडबॅग्स वगैरे, डायमंड्स, गोल्ड्स, सँडल्स, भरपूर काही वस्तू तुम्हाला खरेदी करतील. तर ठीक आहे, मी मालेची माहिती सांगतो तुम्हाला. तर तुम्हाला माले फिरण्यासारखं एक उत्तम ठिकाण आहे आपल्यासाठी, भारतीयांसाठी. बजेट ट्रिप बी करू शकता आणि हाय ट्रिप बी करू शकता. तर आपल्याला जायचं आहे आता 48 असे तुम्हाला भेटतील तुम्हाला सिग्नल्स. तर त्याप्रमाणे तुम्ही आता आपल्याला जायचं 48B. तर आपण बोर्डवर बघू कुठून जायचं. आणि मुंबई एअरपोर्ट खूपच छान बनवलं आहे. कारण L&T ECC कन्स्ट्रक्शन ग्रुप या कंपनीने याचं इंटेरियर कन्स्ट्रक्शनचं काम खूप छान असं. अच्छा, हे बघा 85 to 86 इकडे आहे. तर आपल्याला जायचं 42, गेट नंबर 48. असं छान असं मुंबई एअरपोर्ट, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट. टर्मिनल 2 इंटरनॅशनलसाठी टर्मिनल 2 आहे. डोमेस्टिक फ्लाईटसाठी टर्मिनल्स 1 आहे. आणि इथून टर्मिनल 2वरून डोमेस्टिक फ्लाईट बी जातात. पण जे टर्मिनल 1 आहे तिथं फक्त तुम्हाला डोमेस्टिक फ्लाईटच जाते. हे अशाप्रमाणे ट्रेनचं लागलेले आहेत. आपल्या बी ट्रेनचं लागलेलं बघा. मालेच्या 3:50 फ्लाईट आहे. गेट नंबर 48B. तर असं मोठं एअरपोर्ट आहे. तुम्हाला 2 तास 3 तास कधी संपले कळणार नाही. आणि इंटरनॅशनल फ्लाईटला तुम्ही कधी बी हे करा. अडाणी लॉन्च. अच्छा, तर तुम्हाला एक लॉन्चच्या बद्दल माहिती देतो. मुंबई एअरपोर्टला जी लॉन्च आहे, तर तुमच्याकडे कुठलंही क्रेडिट कार्ड असलं तर मग तुम्ही क्रेडिट कार्ड स्वाप करून अडाणी लॉन्चचा उपयोग घेऊ शकता. हे बघा इथे दिले आहेत आता 46 ते 53 गेट नंबर कुठं आहे. तर ते त्याचं बाणाच्या दिशेने आपल्याला स्टारायचं. जे स्ट्रेट लिहिलेलं आहे त्यांनी. काय लिहिलेलं आहे? अडाणी ईस्ट लॉन्च, अडाणी हे बघा असं लिहिलेलं आहे. हे 46 ते 53 म्हणजे आपल्याला जायचं आहे 48ला. तर पाहिजे कुठं आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. मग अशी माहिती तुम्हाला वेळोवेळी भेटेल आफ्टर इमिग्रेशन. इमिग्रेशन झाल्यावर स्टार्टिंग पॉईंट आहे. इमिग्रेशन झाल्यानंतर तुम्हाला भरपूर फिरायला लागतं आतमध्ये एअरपोर्टला. आणि असे फूड कोर्ट्स आहेत, मॅकडॉनल्ड्स वगैरे, वॉशरूम, पाणी पिण्याची सोय, सगळी सोय व्यवस्थित आहे. इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. हे काय आलं आपलं 47, 46 आलं 48 गेट. जास्त लांब नाही इमिग्रेशनपासून. तुम्हाला तर दुबईचा एक्सपिरियन्स सांगतो मी. मी दुबईला गेलो होतो ना. तर दुबईला आफ्टर इमिग्रेशन तुम्हाला मेट्रोमध्ये बसावं लागतं. कंप्लीट 10 मिनिट्स रनिंग असते त्या मेट्रोची. इतकं मोठं दुबई एअरपोर्ट आहे. वर्ल्ड लॉंगेस्ट एअरपोर्ट दुबई म्हणलं तरी चालेल. या गेट नंबर 46 आहे. आपल्याला 48ला जायचं आहे. तर ते 48ला जाऊन तुम्हाला दाखवतो. आणि बघा हे एअरपोर्टचा बाहेरचा नजारा. आपण गेटवर आलो आहे ना.
आणि अशा प्रकारे एअरपोर्टच्या आतमध्ये आपण आलेलो आहे. तर हे समोरचे वॉक चालून जर थकला असेल तर तुम्ही ह्याच्यावर उभा राहा, तर तुम्हाला ते ॲटोमॅटिक हे बघा आता मी चालायचं बंद केलं तर ते चालतात पाहिजे हे वॉकवे पट्टा चालतात. आणि हे आलो आपण 48 गेटपाशी, नाही 49 to 53. आपण आलो इथं 48 गेटला. आपण चाललो तर आणखी फास्ट चालल्यासारखं आहे ते स्पीड. असे आहेत हे 48 गेट नंबर 48. हे बघा 48B. तर आपण बरं आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो. आता हार्डली 1.5 आवरनी आपली फ्लाईट टाईम आहे. तर त्या टायमाला फ्लाईट लागली की आपल्याला या एअरपोर्ट लॉबीमधून वॉकिंग करत प्लेनमध्ये बसायचं. तर असं माहिती देण्यासाठी मी हे केलं, इंटरनॅशनलच्या फ्लाईटची माहिती देण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ काढतो मी. इमिग्रेशनचं तिथं आपण नाही काढू शकत व्हिडिओ. आणि हे बघा हा एअरपोर्ट व्ह्यू तुम्हाला दिसत असला तर प्लेन्स वगैरे लागलेले आहेत. तर एकदम मस्त असा. आणि आता तुम्हाला मी 48 तर भेटलं, माझ्याकडे बनाना फॉर अजून वेळ आहे. तर मी तुम्हाला वेगवेगळ्या पुढं एअरपोर्टच्या फिरून दाखवतो.